सांगलीत 2029ला काँग्रेसच्या चिन्हावर खासदार आणि आमदार निवडून येणार. मागील वेळेस काहींनी मस्ती केली, आम्ही आमची ताकद दाखवली. आता तशी मस्ती करण्याची हिंमत कोणी करणार नाही. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचा जाहीर सभेत आघाडीतील घटक पक्षांना थेट इशारा. तर आम्हाला सत्ताधाऱ्यांकडून त्रास होतो, पण आम्ही कधी विचारांची तडजोड केली नसल्याचं स्पष्ट केलं. मागील 2024च्या लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी खूप मस्ती केली, पण ती मस्ती फार काळ टिकली नाही. आम्ही आमची ताकद दाखवून दिली आणि आपला खासदार निवडून आणला. आता खासदार विशाल पाटील आणि मी जनतेच्या साक्षीनं ग्वाही देतो, 2029च्या निवडणुकीत लोकसभा काँग्रेसच्या चिन्हावर जिंकणारच. मागच्या वेळेसारखं काही होणार नाही. लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी आमच्यासोबत मस्ती केली, तशी मस्ती 2029 साली आमच्याशी कोणी करणार नाही. विधानसभा निवडणुकीत देखील सर्वात जास्त काँग्रेसचे आमदार जिल्ह्यातून निवडून येतील, असा थेट इशारा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नाव न घेता जाहीर सभेत दिला. सांगली काँग्रेसच्या संघटन सृजन मेळाव्याचे आयोजन केले होते आणि यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे तेलंगणाचे नेते थोटा लक्ष्मीकांतराव, खासदार प्रणिती शिंदे, दीप्ती चौधरी, त्याचबरोबर जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की अनेक आव्हाने आमच्यासमोर होती, पण आम्ही विचारांची कधी तडजोड केली नाही. त्यामुळेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेत आम्हाला मोठे यश मिळाले. महापालिकेत तर आमच्या पुढे असणारे उमेदवार बलाढ्य होते, तरी देखील आमचे उमेदवार निवडून आले. आपल्याला फक्त आत्मविश्वास पाहिजे, विचारांशी तडजोड झाली नाही पाहिजे. आम्हाला सत्ताधारी लोकांकडून खूप त्रास होतो, पण आम्ही कधी विचारांची तडजोड केली नाही. संघटन सीझन अभियानामध्ये पोटासाहेब हे सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतील. कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात लोकशाही आहे म्हणून त्यांनी जाऊन काही सांगू नये. मी आणि विशाल पाटील हे लोकशाही मानतो म्हणून काही जाऊन सांगू नये. तिथे जाऊन गाडी लावू नका, हे मी स्पष्ट बोलतो. जर तुम्ही स्वतःच्या भावना व्यक्त करणार असाल, तुम्ही काय काँग्रेस पक्षासाठी केलं हे सांगावं. स्वतः बाबतीत पहिला आत्मपरीक्षण करा आणि मग दुसऱ्याच्या बाबतीत जाऊन सांगा, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. लोकांना विश्वास पटतो की ही माणसं तडजोड करणारी नाहीत, तर जनता तुमच्या पाठीशी उभी राहते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आज तेच या ठिकाणी आम्ही या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत या ठिकाणी दाखवून दिलं. अनेक लोकांच्या समोर मोठमोठी नेते उभी होती. महानगरपालिकेत आम्ही पाहिलंय, आम्ही उमेदवारी देत असताना आम्हालाही वाटलं बाबा या समोरच्या उमेदवारासमोर ही आपली उमेदवारी टिकेल का, पण ती नुसती टिकली नाही, ती उमेदवारी जिंकली सुद्धा आमची. हे मला म्हणायचं की हे होऊ शकतं, फक्त आत्मविश्वास पाहिजे आणि विचाराशी तडजोड झाली नाही पाहिजे. आज विशालरावनी आम्ही सुद्धा या निवडणुकीत सामोरे जाताना विचाराशी तडजोड केली नाही. आम्हालाही त्रास झाला ना, सत्ताधारी पक्षातनं झाला, सत्ताधारी लोकांकडनं झाला, आम्हालाही त्रास होतो, पण आम्ही विचाराशी तडजोड केली नाही. म्हणून मला सांगायचं, जिल्हा आपल्याला पुन्हा ताकदीने बांधायचा आहे. जिल्ह्यामध्ये काही तालुका थोडे कमकुवत आहेत, त्याच्या इतिहासामध्ये सारखं वारंवार बोलून उपयोग होत नाही. 1999ला काँग्रेस राष्ट्रवादीची फारकत झाली, मग 2004 पासून या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाला त्या विधानसभेच्या जागा दिल्या. 14 पर्यंत अशीच अवस्था होती. 19 मध्ये परत या ठिकाणी 14 ते 19 मध्ये राज्यातले अनेक नेते आपल्यातनं दुर्दैवाने निघून गेले आणि मग 19 पासून या ठिकाणी जे महाराष्ट्रात होऊ लागलं ते आपल्या जिल्ह्यात होऊ लागलं. परंतु आपण आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेवर आणि महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक कुठे आणि जिल्हा परिषद सांगली जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून काही आज प्रणितीताई तुम्ही तर सोलापूरच्या, आमची टीम खूप चांगली आता जमली आणि आमच्या इथे एक चांगलं काय सांगतो, कुठलाही निर्णय घेत असताना भलं आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी 10 वेळा चर्चा करू, त्याचं ऐकून घेऊ, कदाचित त्याचं म्हणणं सुद्धा तो रागात असेल, आम्ही ते ऐकून घेऊ, पण शेवटी जो निर्णय होतो तो अंतिम असतो. लोकांना आज हा विश्वास पटलेला आहे की आमचं कार्यकर्ते, नेते, जिल्ह्यातले जे आम्ही नेते म्हणजे नुसतं आमदार आहे, खासदार म्हणून आम्ही नेते स्वतःला म्हणतो, आमचं ऐकलं जातं, आमचं जे काय इथं म्हणलं ऐकलं जातं आणि मग योग्य शेवटी निर्णय आणि न्याय दिला जातो. ही भूमिका आम्ही ह्या जिल्ह्याच्या राजकारणात आता घेतलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज मला सांगायचं, आत्ता जरी तुम्हाला संघर्षाचा काळ वाटला असला, मी तुम्हाला लिहून देतो, 2029ला अशाच पद्धतीने तुम्ही आम्ही काम करत राहिलं तर ह्या जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे राहतील, हा विश्वास तुम्हाला देतो. सर्वात जास्त आमदार, आणि तेवढा जिद्द आहे आमच्यामध्ये, आमच्यात जिद्द आहे, माझ्यात तेवढी जिद्द आहे, मी तुम्हाला सांगतो. पण आपण सगळ्यांनी संयमाने, दादा आम्हाला कोण विचारत नाही, आम्हाला ताकद मिळत नाही, आता तिथं आमदारच तुमचा तिकडे असेल खानापूर आटपाडी सुरेश पाटील, आता कशाला टेन्शन घेताय, आम्ही आता ताकद द्यायला कशाला काका तुम्ही टेन्शन घेताय. परंतु खाली थोडं ग्राउंडवर आपलं काम असलं पाहिजे ना, ते काम आपण करावं, अशी माझी नम्र विनंती करायची.
संघटन सृजन अभियानामध्ये आदरणीय थोटात साहेब हे सगळ्यांना वेळ देऊन ऐकतील. म्हणणं जाऊन सांगा कार्यकर्त्यांना लोकशाही आहे. आम्ही काँग्रेसमध्ये लोकशाही मी आणि विश्वासदादा पाळतो, आम्ही मानतो, अडचण काही नाही. पण उगाच जाऊन काढी लावू नका, हे मी स्पष्ट बोलतो. तुम्ही जर स्वतःच्या भावना व्यक्त करणार असाल, स्वतः तुम्ही काँग्रेस पक्षासाठी काँग्रेसच्या विचारातनं तिथं काय करता लोकांमध्ये राहून ह्याचं पहिलं आत्मपरीक्षण करा आणि मग दुसऱ्याच्या बाबतीत जाऊन मापं काढा आणि तक्रारी करा. नाही तर काय होतो, निम्मा वेळ लोकांचा जातो मी किती चांगला आहे आणि मी किती पक्षासाठी काम केलं हे राहतं बाजूला, तो किती बाद आहे ह्याच्यातच वेळ जातो. ही सोडून द्या आता ही पद्धत काम करण्याची. काही नसतं, सांगा ना ताटपणाने मी पक्षासाठी एवढं केलं, मी माझ्या तालुक्यात आणि जिल्हा परिषदेमध्ये गटामध्ये एवढं केलं म्हणून मला संधी द्या. हा बोलण्याचा अधिकार तुम्हाला 100% आहे, त्याच्यात कुणालाही दुमत नाही. आणि ह्या अधिकारात आपण थोटा साहेबांना भेटावं, काही अडचण नाही आमची, पण शेवटी निर्णय आम्हीच घेणार आहे, काळजी करू नका. आणि म्हणून या ठिकाणी शेवटी आणि ते तुम्हाला विश्वासात घेऊ, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेणार आहे. कुठलाही निर्णय आम्ही आतापर्यंत लादला नाही, येणाऱ्या काळात सुद्धा चुकीचा निर्णय हा लादला जाणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.